नमस्कार दीपक दादा हवामान अंदाज. आज 12 ऑगस्ट 2026 तर 1:15 वाजले दिवसाचे म्हणजे 10 तारखेचे सकाळचे. तर बघा एक नवीन कमी दाबाचे क्षेत्र लो प्रेशर एरिया ह्या भुवनेश्वर आणि कलकत्त्याच्या जवळ अरबी समुद्रात बंगालच्या उपसागरात त्या ठिकाणी ब्रह्मपूर जवळ फिरताना दिसतो. त्याचा ट्रॅक हा पुढील काळामध्ये मध्य प्रदेशवर येतोय. तर मित्रांनो बघा आता काय होईल तर सध्या जर बघितलं तर इकडे मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या सीमेवर एक जे पहिलं लो प्रेशर होतं त्याने काल नंदुरबार, धुळे, जळगावच्या बॉर्डरला त्या ठिकाणी चांगला पाऊस दिला, काही ठिकाणी हलका पाऊस दिला. तर पश्चिम घाटावरती काही हलके स्पेल येत आहे. तर राज्यात जर सध्याची कंडिशन बघितली तर बघा इकडे रांजणगाव, तळेगाव, धमढेरे त्यानंतर श्रीगोंद्याच्या आसपास पावसाचं वातावरण आहे, पण ते अगदी कमी आहे. त्यानंतर मिरज गावच्या भागामध्ये देखील पावसाचं वातावरण बनलं होतं, परंतु त्यात तितकीशी इंटेन्सिटी नाही आहे. पैठणच्या आसपास शहागड, गेवराई आणि बोधलपुरी या परिसरात पावसाचं वातावरण, हलका पाऊस. मात्र जर बघितलं तर राज्यात सध्या विदर्भात देखील कुठल्याही भागात पावसाची शक्यता मोठी नाही आहे. इकडे जर बघितलं तर सांगली, कोल्हापूर भागात, त्यानंतर धाराशिव, सोलापूर भागात देखील सध्या 2 वाजेपर्यंत रडारनुसार पावसाचे वातावरण त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. इकडे जर बघितलं तर बघा कामशेत वगैरे लोणाळा परिसरात थोडासा पावसाच्या शक्यता जरी असल्या तरी सध्या नाही आहे. सकाळी मात्र जळगाव, नंदुरबार, मालेगाव परिसरात हलका पाऊस त्या ठिकाणी झाला. काल देखील नंदुरबारच्या भागात बऱ्याच स्पेल झाला, काही ठिकाणी काही गावात झाला. त्यामुळे मी काय असतं की समजा 200 गावं आहेत, 3 गावात जर झाला तर ते सांगता येत नाही आपल्याला की इतका पाऊस मुसळधार झाला. तर अशा पद्धतीनं वातावरण त्या ठिकाणी आहे. सध्याची 2 वाजेची रडार. त्यानंतर जे काही दुपारनंतर काही भागात होऊ शकतो, परंतु कमी दाबाचा पट्टा हा संपूर्ण गुजरात, राजस्थानद्वारे सरकला. त्याच्यामुळे मोठा पाऊस होईल अशी सिच्युएशन सध्या तरी त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या. धन्यवाद.